नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींना आता मनात प्रश्न आहे की सरसकट छाननी होणार का? तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, सर्वच बहिणींची कागदपत्राची सरसकट छाननी होणार नाही। तर इथे अपात्र असणाऱ्या महिलांचेच फक्त इथे छाननी होणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, ज्यांच्या पगारामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांची सरसकट छाननी होणार आहे। तर ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे पण पात्रता आहे तर त्यांची छाननी होणार नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र आहे व तुमची कागदपत्रे सर्व सबमिट झाले आहेत तर तुमची कोणतीही प्रकारची छाननी होणार नाही। तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत, कारण पैसे परत घेतले जाणार का, किंवा छाननी तुमची होणार का, किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आतापर्यंत लाभ घेत होते त्यांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार का? तर लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल तर तुमची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। तर पात्रता काय असणार आहे? ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे त्या महिला पात्र आहेत। त्यानंतर महिलांचे वयोमर्यादा इथे 18 ते 65 वर्ष पाहिजे आहे आणि अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तुमच्या कुटुंबातील म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकर हे सुद्धा नसावे हे सांगितलेलं आहे। अर्जदाराच्या घरी ट्रॅक्टर सोडून कोणतेही 4 चाकी वाहन नसावे। या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असेल तर तुमचे पैसे वापस घेतले जाणार नाही। त्यामुळे लक्षात घ्या महिलांनो, तुम्ही जर पात्र आहे, तुम्ही जर या नियमांचं पालन केलं आहे तर तुमच्या कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। डॉक्युमेंट तुमचे कोणते कोणते इथे सबमिट केले आहे तुम्ही बघू शकता। अर्जदाराचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा। अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र पाहिजे आहे। उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे आहे। अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक तुम्ही तिथे सबमिट केलेला पाहिजे आहे। जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर तुमच्या पद्धतीने अधिवास प्रमाणपत्राचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता इथे छाननी होणार आहे, पण जिथे तक्रार नोंदवली आहे तिथेच फक्त छाननी होणार आहे। किंवा हे जे तुम्ही नियम पाळले नसतील किंवा पात्रता तुमचे बदलले असतील तर नक्कीच इथे छाननी होणार आहे व तुमचे पैसे वापस जाऊ शकतं। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 3 लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही आशीर्वाद दिले। आज महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनाही चालू राहणार आणि त्यातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची जी भूमिका आहे तीच आम्ही पुढेही चालू ठेवू। इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही। पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे। त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत। दुसरं, याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून। उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो, तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत। त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा
ते या ठिकाणी लाभ घेत आहेत. त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं EKYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत, तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत. पण काही विचाराधीन आहे का? तुम्ही आता सांगितलं की 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे तो डेटा गोळा करण्याचं काम आता केलं जात आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असतात मग त्यांना त्यांच्या महिलांना, त्यांच्या घरच्या महिलांना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू होणार की नाही होणार त्याच्या संदर्भात काही विचाराधीन निर्णय? ते साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GR ला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत. त्या मूळ GR मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल. त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या GR नुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये असणार आहे त्या पद्धतीनं ते कंटिन्युएशन असणार आहे. परंतु ताई तुम्ही 2100 रुपयांची संपूर्ण 2100 मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे? तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल. परंतु आता 2.5 कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहे. जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात याची सगळी स्क्रुटिनी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत जी 2.5 कोटी महिलांची संख्या आहे ती काही खाली होऊ शकते का? म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते? आता जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामध्ये